सेवालाल महाराज की विनोद आडे मालेगावकर गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी समाजाच्या महत्त्वाच्या मागणीसाठी लढा देतोय। त्याचं समर्थन करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण आलो। भीक नको पण पुत्रावर म्हणण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे। आपण काही दान मागत नाहीये, आपण आपला हक्क मागतोय। एकाच माईचे 2 लेकरं, एकाला एक नाही आणि एकाला एक नाही, असं कसं होऊ शकतं? इकडं हैदराबाद गॅजेट मध्ये जर त्या भागामधल्या आपल्या समाजाला एसटीचं आरक्षण मिळत असेल तर मग आम्ही त्याच्यापासून वंचित का? कारण आम्ही देखील पूर्वी हैदराबाद मध्येच होतो। मग मराठा समाज असो का ह्या राज्यात राहणारा, मराठवाड्यात राहणारा प्रत्येक समाज हा पूर्वी हैदराबाद मध्ये आपल्या निजाम काळामध्ये आपण त्या विभागात होतो। नंतर आपण 1956 मध्ये बिनशर्त आपण महाराष्ट्रात सहभागी झालो। परंतु ज्या काही अटी शर्ती, जे काही नियम हैदराबाद गॅजेट मध्ये त्या विभागात आपण असताना आपल्याला लागू होते, तेच नियम निकष आपल्याला ह्या महाराष्ट्रात आल्यानंतर सुद्धा लागू राहायला पाहिजेत ही वस्तुस्थिती आहे। परंतु ती आणखी झालेली नाही। पण आज विनोद आडेच्या रूपानं मला वाटतं की समाज जागृत झालाय, आपल्या मनाला हरकत नाही। हे विनोद आडे हा एकटा लढत नाहीये, हे लक्षात ठेवा। विनोद आडे म्हणजे हा बंजारा समाज लढतो, हे लक्षात ठेवा सगळेजण। नाही तर आमचं काय झालंय, शिवाजी महाराज सगळ्याला जन्माला यावं वाटतात, पण शेजाऱ्याच्या घरात आपल्या नको। त्यामुळे आपण सगळ्यांनी भूमिका आता एक घेतली पाहिजे की विनोद आडे हा लढतोय, ते विनोद आडे नाही लढत, मी लढतोय। जोपर्यंत ही मी उराशी भावना बाळगणार नाही तोपर्यंत लढा यशस्वी होणार नाही। आणि म्हणून बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करावं। ज्या हैदराबाद गॅजेट मध्ये हैदराबाद विभागातल्या बंजारा समाजाला ज्या सवलती लागू आहेत त्या सवलती महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला सुद्धा मिळाव्या, ही मुख्य मागणी घेऊन विनोद आडे या ठिकाणी प्राणांतिक उपोषण करतायत गेल्या 6 दिवसापासून। मला आयडिया नव्हती, मी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी इथूनच मी दिल्लीला गेलो मतदानासाठी। इथं गर्दा भरपूर होता, मला वाटतं काही समाजाचा कार्यक्रम चालू असेल म्हणून मी थांबलो नाही। आणि रात्री मी 12 वाजता आलो। मला आता कळालं सकाळी साईचा ह्याचा सगळ्याचे फोन आले विठ्ठलचा की असं असं आंदोलन चालू आहे, तुम्हाला यावे लागते। मी म्हणलं हा मग आता आलो। शेवटी लढा हे समाजाचा आहे, कोण्या व्यक्तीचा नाहीये। आणि कोण्या व्यक्तीच्या विरोधात नाहीये, कोण्या पक्षाच्या विरोधात नाहीये, कोणाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात लढा आहे। आणि कारण सरकारच्या सत्तेमध्ये बसलेल्या सरकारचं कर्तव्य आहे की त्यांनी लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांची मागणी काय आहे ते बघून घेणं आणि त्याच्यावर न्याय करणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती सरकारनं पार पाडावी, यासाठी सगळा समाज एकवटलाय। मी समाजातल्या सर्व बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा तुमच्या समाजाच्या बाबतीतला आवाज उठवण्याची जबाबदारी जी माझी असेल हे आपल्याला आवर्जून सांगतोय। आता आम्ही मुख्यमंत्र्याला देखील पत्र लिहितोय, आम्ही मी सही करून देतोय। पण लोकसभेमध्ये बघा